देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा? सायंकाळ आणि कात्रवेळ या दोघांमध्येही फरक असते. दिवसाला एकूण 8 प्रहर असतात. यात दिवसाला 4 व रात्रीचे 4 चे प्रहर असे एकूण 8 प्रहर असतात. यात दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो, जो 4 ते 7 वाजेपर्यंत असतो. त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. संध्यामध्ये सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कात्रवेळ असते, जी सध्या 6.45 ते 7.30 आहे. दिनमानानुसार ती बदलत जाते, जसे की उत्तरायणात सूर्यास्त उशिरा होतो तर दक्षिणायणात सूर्यास्त लवकर होतो. त्यामुळे संध्या सम्यवर खाली होतो, त्यामुळे दिनमानानुसार कात्रवेळ बदलते. काही लोक सांगतात की 7.37 ला दिवा लावावा, कारण कामाख्या देवीचा दिवा हा 7.37 ला लावतात, परंतु पूर्वी तसे नव्हते. पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती. गावात वर्सकी पद्धती असायची. यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे. ज्याची वर्सकी असेल तो सूर्य अस्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत. दिवा लावल्यावर घंटानाद होत असे. घंटानाद ऐकताच सर्वजण आपापल्या घरात देवाला व तुळशीला दिवाबत्ती लावत. त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मानपान होता. ग्रामदेवतेची दिवाबत्ती लावल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे. या मागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर राखणदारा सोबत फेरफटका मारते व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करते. कात्रवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते. म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कात्रवेळीच बाहेर पडतो. कात्रवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे. तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत. त्या कातारवेळी एकमेकींशी गप्पा मारतात, म्हणून कात्रवेळी तुळशी जवळ दिवा लावला जातो. संध्याकाळी 6.30 नंतर केव्हाही दिवा लावावा. दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे आणि लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावर हळद कुंकू वहावे. देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव अन दिवा यांना नमस्कार करावा. सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर 48 मिनिटांच्या 2 घटिकांच्या काळाला संधिकाल असे म्हणतात. संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ तसेच अंगणातील तुळशी, वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधिकालात दिवा लावणे शक्य झाल्यास स्नान करता लावला तरी चालेल. तसेही शक्य झाल्यास सूर्योदयानंतर लावावा. सूर्यास्तानंतरच्या संधिकालातही दिवा लावावा. खरे तर देवाजवळ दिवा 24 तास तेवत ठेवायला हवा. यज्ञामध्ये हवनासाठी तूप मिळाल्यास वेळप्रसंगी तिळाचे तेल वापरू शकतो, असे गुरुचरित्रात सांगितले आहे. दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोडेतेलाचा दिवा लावावा. देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षक कवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते. देवतेच्या या कृपाकवचामुळे घराचे अन्य संकटांपासूनही रक्षण होण्यास सहाय्य होते. दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्यावे. हे लक्षात आले की मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल. दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे. सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते. यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात. आणि असे जीव हे अतिसूक्ष्म असल्याने शरीरावरील जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात.
स्त्रियांच्या शरीरावरील रंध्रे ही पुरुषांच्या शरीरावरील रंध्रांपेक्षा मोठी असतात. त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटिल शरीररचनेनुसार स्त्रियांना जास्त धोका असतो. त्यामुळेच 7च्या आत घरी असावे असे सांगण्यात आले आहे. वातावरणात सूक्ष्मजीव असतात, त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते. म्हणून दिवे लावावेत. तसेच प्रकाशाचीही कमतरता भरून निघते. सूर्योदय व सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात. यावेळी प्रचंड डिस्टर्बन्स असतो. या काळात ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्रदर्शन होण्याआधी पर्यंत दिवे लावावेत. तसेच हे दिवे तेलाचे किंवा तुपाचेच असावेत. वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूंची वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडले जाणाऱ्या लहरींद्वारेच थोपवली जाते. इलेक्ट्रिकल दिव्यांद्वारे निघणाऱ्या लहरींद्वारे थोपवली जाऊ शकत नाही. संध्याकाळी संध्या करावी आणि देवाजवळ दिवा लावावा. याच वेळी अंगणात तुळशीजवळही दिवा लावावा. देवाजवळ लावलेला दिवा 24 तास तेवत असायला हवा. संध्याकाळी दिव्याच्या वातीवर आलेली काजळी काढावी. सध्या बहुतेक जणांच्या घरात 24 तास दिवा तेवत ठेवलेला नसतो. त्यामुळे त्यांनी संध्याकाळ झाल्यानंतर देवाजवळ दिवा लावावा. तिन्ही सांजेला घरात अन तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षक कवच निर्माण होणे आणि त्यावेळी वातावरणातील वाईट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून घरी थांबावे तिन्ही सांजेला. म्हणजेच दिवेलागणीच्या वेळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षक कवच निर्माण होते. शक्यतो दिवेलागणीच्या वेळेपूर्वी घरी यावे किंवा दिवेलागणीनंतर घरातून बाहेर पडू नये. बऱ्याचदा वाईट शक्तींची त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होते. अघोरी विद्येचे उपासक तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्ये करवून घेतात. म्हणून तिन्ही सांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात, हत्या, खून होतात किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात. या काळाला कात्रवेळ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात. तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते. त्यामुळे वायुमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते. वायुमंडलात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय, भीती निर्माण करतात. तिन्ही सांजेच्या वेळी येल शुभ करोती येल रामरक्षा म्हटल्यामुळे देहाभोवती संरक्षक कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते. तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने 12 तास सूक्ष्मातून कार्यरत राहतात. मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते. तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते. दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योपचारात बदल होत असतात. दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व संध्याकाळची उशीर करावी. दिवस लहान होत गेला की सकाळची पूजा उशिरा आणि संध्याकाळची लवकर. या 2 विभागात दोन्ही वेळेच्या पूजेचे टायमिंग फिक्स ठेवा. आणि पूजा, दिवेलागण करा. आता लवकर दिवस मावळायला लागलाय. भाद्रपद ते माघ दिवस लहान असतो म्हणून दिवेलागण लवकर करावी. फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो. चैत्र वैशाखात तर संध्याकाळी 7 वाजताही अंधार पडत नाही तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवेलागण करावी. देव्हायात व तुळशी जवळ पहाटेपासून दुपारी वगैरे आपोआप विझला तरी हरकत नाही. रात्री 9 वाजेपर्यंत तेवत ठेवणे, कारण हिंदू धर्मानुसार रात्री 9 वाजता शेजारती झाल्यानंतर देव विश्राम करतात व तेव्हा उजेड नसावा. दिवा सूर्योदयाआधी आणि सूर्यास्तानंतर लावावा, कारण ती प्रकाशाची पूजा आहे.
त्या प्रतीचा ऋणानुभाव आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजेच देवाची पूजा होय.